हाय, मी नीलम. सध्या आता आंब्याचा सीझन चालू आहे ना, तर त्या आंब्याच्या वर आपल्या अलका पवार, हडपसर, पुणे यांनी आत्तापर्यंत बऱ्याच आपल्यासाठी कविता आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केलेल्या आहेत. तर आंब्यासाठी सुद्धा त्यांनी एक फोटोवर खूप सुंदर केलेली आहे कविता. तर आपण ती ऐकूया. आम्र चोखण्याची अप्रतिम कला, आम्र चोष्य, चवच भारी अमृतापरी, गतस्मृती सुगंध देई. आंब्याच्या राणीवनी हसत खिदळत जाई, आमराईती झाडी हिरवीगार, दिसे सुरेख बाई. मनमुराद आनंद लुटी, बाळ कोपाळ मैत्र भाई भाई, पाडाला लागलाय आंबा. दगडाने दणके मारी, वा वा काय मज्जा, मौज मस्ती येई भारी. दिवस आम्र ऋतूचे, हापूस पायरीचे लंगडा लंगडत जाई. आडी पाला पाचोळा घरभर, आंबट गोड सुवास दरवळी. रोज रोज प्रातःकाली बाल चमू शोधी, पिवळे पिवळे रसदार बिलबिले झालेले, मधुर मोठे मोठे सुवर्णमणी. ताव मारी हर्ष होई, हात रसाने माखून जाई. होई भरपेट सकाळची न्याहरी, हीच बालपणीची सुखानंदाची ठेव. अण आपुली महाराष्ट्रीयन महान संस्कृती. तर अशी ही सुंदर कविता त्यांनी आंब्यावर केलेली आहे. आपल्याला आवडली का? अशा अजून बऱ्याच जणांच्या आपल्या याच्यावर काव्य पण आहेत. बऱ्याच विविध सत्यकथा आहेत. त्याच्यानंतर चांगले चांगले आर्टिकल्स पण तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. आणि शिवाय अतिशय गाजलेली पुस्तकं की जी तुम्हाला सगळ्या ऑडिओ स्वरूपात आणि विविध प्रकारच्या सगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओज आहेत की ज्याच्यामध्ये आपण बरंच शरीराशी मनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी त्याचे अगणित व्हिडिओ माझ्या सप्तरंग 594 या चॅनलवर आणि बोलकी पुस्तक या चॅनलवर आहेत. आपण जरूर दोन्ही माझे चॅनल बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच परत वेगवेगळ्या गोष्टी घेऊन परत भेटूया. नमस्कार.